हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवत आहोत उकडीचे गुंजे. दोन पद्धतीने बघणार आहोत, तळले आणि उकडले. तर त्याच्यासाठी आपल्याला लागेल तीळ आणि गूळ. मी 1 वाटी तीळ घेतला आहे आणि पाऊण वाटी गूळ घेतला आहे. तर आपण आता याला भाजून घेऊ. मी तीळ आधी भाजून घेते. आपला तीळ चटकला म्हणजे जवळपास झालेला आहे. हा बघा, माझा तीळ पूर्ण भाजून झालेला आहे. मी आता याला थंड करायला ठेवते. मी एका गंजीमध्ये 1 ग्लास पाणी घेते, त्याला उकळी येऊ द्यायला ठेवते. तर मी त्याच्यात थोडासा मीठ आणि पाऊण चाळी तेल घातली आणि याला चांगली उकळी आली म्हणजे आपण 1 गिलास पीठ घालणार आहोत. तांदळाचा पीठ आहे हा. जेवढा पाणी तेवढाच आपल्याला पीठ घ्यायचं आहे. तर याला मी पूर्ण एकजीव करून घेते. समप्रमाणामध्ये अगर पाणी आणि पीठ घेतला तर आपला पीठ फसत नाही, एकदम छान व्यवस्थित होते. त्याच्यासाठी ही एक छान टिप आहे, तर तुम्ही पण फॉलो करा. तर मी आता हे माझं पूर्ण मिक्स झालेलं आहे. बघा, मी थोडा वेळ झाकण ठेवून 5 मिनटं अशी ठेवणार आहे. तर आपण आपले तीळ थंडे झालेले आहे. मी त्याला मिक्सरमधून मोठा दळून घेते. बघा, मी जाडसर दळून घेतला आहे. तर एका कटोऱ्यामध्ये काढले मी आणि याच्यामध्ये आपण आता मी गूळ मिक्स करणार आहे पूर्ण. आपला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे गूळ आणि तीळ. आपल्याला वरून कोणत्याही पद्धतीचे इलायची पावडर वगैरे काही घालायची नाही, कारण की गूळ आणि तीळ याचा स्वतःचा वेगळा टेस्ट आहे, तो खूप छान येतो. आता मी हे माझं जो उकड आहे याला छान मळून घेणार आहे. उकड थोडीशी गरम होती म्हणून मी थोडासा ग्लासामध्ये तेल लावला आणि थोडंसं म्हणजे वाफ जाईपर्यंत थोडा मळून घेतला. पीठ थोडा गरमच होता, चटके लागत होते, तरी मी थोडा मळून घेते. याला एकदम मऊ आणि लुसलुशीत आपल्याला मळून घ्यायचा आहे. थोडा गरम असल्यामुळे मी पाण्याचा हात घेऊन सगळं मळून घेतलेला आहे. आपल्याला चिक्की येईपर्यंत छान मळून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने असं छान मळल्यावर इथे आपली जी पाती आहे ती फुटत नाही आणि आपले गुंजे पण एकदम सॉफ्ट होतात. तर मी छोटासा पेढा घेतला आहे आणि त्याला लाटून घेते. मी हाताने न बनवताना लाटूनच बनवते, ते मला जास्त सोपी पडते आणि लवकर पण होतात हे. आता एका कडाला मी पूर्ण पाणी लावून घेणार आहे. अर्ध्या राऊंडमध्ये मी पाणी लावून घेते आणि सारण भरून पॅक करून घेते. बघा, ह्या पद्धतीने एकदम सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही आणि खायला तेवढीच टेस्टी वाटते. ही अर्धी मी तळून घेणार आहे आणि अर्धी मी उकडून घेणार आहे. तर मी पूर्ण बनवून तुम्हाला दाखवून देते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बघा, आमचे पूर्ण बनवून झालेले आहेत. तर मी तळून दाखवते. मी अर्धे तळणार आहे आणि अर्धे वाफवणार आहे. हे खायला एकदम टेस्टी वाटतात आणि बनवायला पण झटपट बनून जातात.
बघा आमचे तळून झालेले आहेत। आता मी दुसऱ्या चाळणीमध्ये वाफायला ठेवली। 15-20 मिनिटांनी आपले गुंजे तयार आहेत। थँक यू फॉर वॉचिंग।